हिम्मत से जो चल पड़े रास्ते खुद बनते गए, जिसने डर को हराया वो इतिहास बनते गए। भारतातील पोलीस सेवेत धाडस, चातुर्य आणि प्रामाणिकतेचा संगम म्हटले तर एक नाव ठणकपणे समोर येते, मीरा बोरवणकर। महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला IPS अधिकारी म्हणून 1981 साली त्यांनी इतिहास रचला आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपल्या कार्याने लेडी सुपर कॉप ही ओळख सार्थ ठरवली। जहां से सीखा संघर्ष करना, वहीं से शुरू हुआ सफर सुनहरा। सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या त्यांच्या वडिलांमुळे त्यांचे बालपण फाजिल्का आणि जालंधर येथे गेले। शिस्त, देशसेवा आणि कर्तव्यनिष्ठा यांचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले। जिनकी नजर में खौफ था वह कानून का राज लिखा। मुंबईत कार्यरत असताना त्यांनी अंडरवर्ल्ड विरुद्ध कठोर कारवाई केली। दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळीतील अनेक गुन्हेगारांना त्यांनी तुरुंगात डांबले। त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे पोलीस दलात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली। अजमल कसाबला फाशी होणार हे त्यांच्या पतीलाही त्यांनी सांगितले नाही। सच को छुपाना आसान नहीं जब हिम्मत का नाम मीरा हो। 1984 साली जळगावमध्ये त्यांनी मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलणारे मोठे सेक्स रेकॉर्ड उघडकीस आणले। या कारवाईने समाज हादरला आणि त्यांच्या धाडसाची देशभरात दखल घेतली गेली। कानून के हाथ लंबे होते हैं और जब मीरा साथ हो तो इंसाफ पक्का होता है। ADGP म्हणून त्यांनी प्रत्येक संवेदनशील प्रकरणे हाताळली। याकूब मेमन, जलमन कसाब यांच्यासारख्या दहशतवाद्यांना फाशी प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। तसेच अबू सालेम याने भारतात प्रत्यार्पण घडवून आणण्यातही त्या यशस्वी ठरल्या। त्यांचे पती अभय बोरवणकर हे माजी IAS अधिकारी होते। कुटुंब आणि करिअर यांचा उत्तम समतोल त्यांनी राखला आहे। कलम से भी वही ताकत जो वर्दी में दिखाई दी। त्यांनी लिव्स ऑफ लाईफ ही इंग्रजी पुस्तक लिहून त्यांच्या अनुभवांना शब्दबद्ध केले आहे। अब आवाज बनेगी हर उस नारी की जिसके हक की लढाई बाकी है। निडर, चाणक्य आणि कर्तव्यदक्ष अशी ओळख असलेल्या मीरा बोरवणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड ही महिला सशक्तीकरणाची एक मोठी आशा मानली जात आहे। त्यांच्या अनुभवाचा लाभ आता समाजातील वंचित आणि पीडित महिलांना मिळणार आहे। वो औरत ही क्या जो हालातों से डर जाए, मीरा बनो जो तूफानों से टकराए। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। जिल्ह्यातील भातकुली पंचायत समिती परिसरात भर दिवसा एका महिला कर्मचाऱ्यांवर काचेच्या बाटलीने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिला सुरक्षेचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रणाली लबडे असे जखमी महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत कार्यालय परिसरातील निवासस्थानातून जेवण करून परत कार्यालयात जात होत्या। याच वेळी अचानक एका तरुणाने त्यांच्यावर काचेच्या बाटलीने हल्ला चढविला। त्या हल्ल्यात बाटली त्यांच्या डोक्यावर फोडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेत हल्लेखोराला पकडले आणि त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। शासकीय कार्यालयाच्या आवारातच महिला कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे। महिला सरकारी कार्यालयातही सुरक्षित नाहीत का, असे चर्चा आता शहरभरात सुरू झाली आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। हल्ल्यामागील नेमके कारण काय अद्याप स्पष्ट झाले नाही। मी जेवण करून घरी म्हणजे ऑफिसमध्ये चालली होती मी, तर त्यानं अचानक हमला केला माझ्यावर आणि असं त्यानं माझी ओढणी अशी गळ्याला पकडली, गच्ची दाबली आणि ती बॉटल जी होती त्याच्या हातात काचेची ते डायरेक्ट डोक्यावर फुलली माझ्या। आणि ते जो काच असते बॉटलचा तो डोक्यात फुटला। त्याच्या आधी कधी त्याच्यासोबत तुम्ही भेट झाली होती का? त्याला ओळखत असते। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।
अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता पप्पू लेखवाणी यांच्या घराजवळ मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमात कॉन्क्रीट रस्ता, अंडरग्राउंड नाली अशा महत्त्वपूर्ण नागरी सुविधांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। परिसरातील नागरिकांसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामामुळे समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले। काही भूमिपूजन करण्यात आलेली कामे पुढील प्रमाणे: कॉन्क्रीट रस्ता सुरेश गाडीजा ते पप्पू लेखवाणी, हरीश पंजाबी ते शिवमंदिर ग्राउंड कॉर्नर, अंडरग्राउंड नालीची कामे सुरेश गाडीजा ते एवन ज्वेलर्स, मनोहरलाल सोनी ते पप्पू लेखवाणी, रवी मुंडवानी ते ताराचंद दलवानी। या विकास कामामुळे परिसरातील रस्ते व पाणी निचरा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असल्याचे महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी सांगितले। या भूमिपूजन कार्यक्रमास पूज्य पंचायत रामपुरी कॅम्पचे अध्यक्ष डॉक्टर इंद्रलालजी मेघमानी, सचिव श्री मोहनलालजी आहुजा, हरीशजी सुंदरानी, भगवानजी रुपेजा, बक्षराम गाडीजा, सदानंद चंदवानी, रामचंद्र डोडानी, अंकिता गाडीजा, राकेश कुमार तारवानी, सुंदर तारवानी, किशोर पिंजानी, प्रेम माखीजा, भावेश सचदेव, रमेशलाल पिंजानी, विजय थदानी, जीतू थदानी, आशिष बजाज, विकी खत्री, अजय पोपटानी, विजय पिंजानी, अनिल जीवतानी, आनंद मंगलानी, मनोज कुकरेजा, गोविंद खत्री, हरीश काछेलानी, महेश खट्टर, मोहनलाल खत्तानी, पवन मेघानी, प्रकाश उदासी, राजा त्रिकोटी, विजय पुरसानी तसेच परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच कामे पूर्ण होऊन परिसराचा विकास वेगाने होईल असा विश्वास यावेळी महापौरांनी व्यक्त केलाय। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनांतर्गत मतदार मॅपिंगचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले। जिल्हा नियोजन भवनात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की BLO यांनी प्रत्येक मतदाराचा शोध घेऊन मॅपिंग करणे आवश्यक आहे। मॅपिंग अपूर्ण राहिल्यास नोटीस व सुनावणीची प्रक्रिया करावी लागणार आहे। बडनेरा व अमरावती शहरी भागात कामाची गती वाढवण्यावर भर देण्यात आला असून 15 मे पर्यंत 95% मॅपिंग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। कमी प्रगत असलेल्या भागात अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येणार आहे। मॅपिंगच्या कामात अडथळा आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिलाय। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। वाशिम जिल्ह्यातील मौजे सुपखेडा येथे आयोजित 1 दिवसीय भव्य धम्म परिषद कार्यक्रम उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडलाय। या कार्यक्रमाला मेहतर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। तसेच वाशिम जिल्ह्यातील रोखठोक व्यक्तिमत्व आणि कार्यकर्त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले जाणारे जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ मापारी, भावी जिल्हा परिषद उमेदवार भागवतरावजी महाले पाटील तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदुभाऊ भोयर यांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली आहे। मान्यवरांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी त्यांनी उपस्थित उपासक व उपासिका यांना मार्गदर्शन करत धम्म विचारांचे महत्त्व पटवून दिले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी उपस्थित राहून धम्माचा लाभ घेतलाय। या संपूर्ण परिसरात धार्मिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।